नमस्कार नमस्कार चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण व्हिडिओ पीक प्रदर्शनीच्या मार्फत आज आलेलो आहोत आपण पिंपळगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे। आणि चला तर मग आपण आज आपल्या एक्सपर्ट करायला भेटूया ज्यांनी की यशोदा सीडची एक्सपर्ट 7777 ही व्हरायटी लागवड केलेली आहे आणि त्यांचा अनुभव कसा राहिला ते विचारूया। नमस्कार दादा, पहिले तर तुमचं नाव सांगा की तुमचं नाव काय आहे आणि तुमची ओळख करून द्या। माझं नाव आशिष गोविंदराव वरटकर आहे। राहणार पिंपळगाव, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा। किती एकर शेती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 10 एकर शेती। 10 एकर शेती। किती वर्षापासून तुम्ही गव्हाची लागवड करताय? आम्ही 10 ते 15 वर्षापासून लागवड करतो। 10 ते असा गहू कधी होता का तुमचा? नाही। आता मला एक सांगा, तुम्ही भरपूर दिवसापासून मला सांगत होते की साहेब आमच्याकडे आजूबाजूचे शेतकरी म्हणताय की गहू खूप छान आहे, तर नेमकं तुम्हाला ह्या गव्हामध्ये नेमकं काय चांगलं वाटलं, काय आहे की या गावामध्ये खुटवे जास्त आहे। 15 ते 20 किंवा 20 पेक्षा जास्त असे फुटवे आहेत। आणि ज्या इतर व्हरायट्या तुम्ही लागवड केल्या त्याला किती फुटवे राहायचे? त्याला 5-6 म्हणजे उत्पन्न इथेच आपल्याला वाढते। आणि जर आपण दुसरं पाहिलं, याची उगवण शक्ती कशी होती? 100% उगवण शक्ती होती। आणि जर आपण गहू पाहिला तर एक सारखा हा गहू आहे, मध्यम उंचीचा हा गहू आहे। आणि तुम्ही सांगत होते की इथं गारपीट आणि चक्रीवादळ आलं, किती तारखेला? ते 20 ते 22 तारखेला। 20 ते 22 तारखेला आलं, तरी हा गहू पडलेला नाहीये, कुठंच नुकसान झालेलं नाहीये। आणि जर गव्हाची जर उंबी विषयी बोलायचं झालं तर जवळजवळ 6 ते 7 इंचाची 6 ते 7 इंचाची गव्हाची उंबी आहे। आणि दाणे मोजले असतील तुम्ही किती? 65 ते 70 दाणे आहे। आणि इतर जो गहू लागवड करायचे 35 ते 40 म्हणजे शेतकरी बांधवांनो, आशिष भाऊंनी जेव्हा एक्सपर्ट 7777 यशोदा कंपनीचा हा लागवड करताय त्याच्यात त्यांना 65 पर्यंत दाण्यांची संख्या आहे। आणि इतर कंपन्यांचा जो गहू आहे त्याच्यात जवळजवळ 35 ते 40, म्हणजे जवळजवळ सरासरी आपल्याला 40 ते 50% जास्त दाणे आहेत। आणि दाणे पण हे वजनदार आणि टपोरेचे, जवळजवळ भरलेली उंबी आहे। आता 100 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे। आता मला एक सांगा, आपण पाणी किती दिले याला? पाणी 4 ते 5 पाणी दिले तर। आणि खताच्या बॅग किती दिले? 2 बॅग म्हणजे एकच डोस दिला की 2 डोस? एकच डोस। तर एकच डोस आणि एक युरियाचा म्हणजे कमी खतामध्ये चांगलं मॅनेजमेंट यांनी केलेलं आहे। आणि चांगलं नियोजन आणि चांगलं उत्पन्न व्हरायटीचं दिसत आहे एक्सपर्ट 7777चं। आता मला सांगा आशिष भाऊ, तुम्ही किती एकर वरती हा गहू आहे तुमचा? हा 1 एकर वरती। 1 एकर वरती गहू आहे। आणि याचं जे आहे उत्पन्न किती अपेक्षित आहे तुम्हाला? 20 ते 22 क्विंटल। 20 ते 22 क्विंटल पर्यंत उत्पन्न यांना अपेक्षित आहे। आणि मागच्या वर्षी तुम्हाला 10 क्विंटल। 10 क्विंटल, पण तुम्ही हा गव्हाचा रेकॉर्ड पाहून तुम्हाला वाटतंय की 20 ते 22 क्विंटल। कुठलाही रोग आणि किडीचा अटॅक याच्यावर आहे का? काहीच नाही। स्प्रे किती केले तुम्ही? एकच स्प्रे केलेला आहे। तर रोग आणि किडीप्रती सहनशील असं वाण आहे, कांबेरा रोगाप्रती सहनशील वाण आहे। आणि सर्व एक्सपर्ट गहू शेतकऱ्यांची जी निवड होते ती एक्सपर्ट 7777 आहे। तर निश्चितच तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की कसा गहू वाटला आणि काय सांगाल त्यांना? गहू चांगला आहे आणि दरवर्षी एक्सपर्ट 7777 गहू सगळ्यांनी लावावा। आणि उत्पन्नाची चांगली हमी, संख्या जास्त असल्यामुळे उत्पन्नात निश्चितच डबल उत्पन्न येते। निश्चितच आहे। आणि खायलाही हा गहू वापरा, खायलाही अतिशय चांगली स्वादिष्ट चपाती आहे। आणि तुमचा प्लॉट पाहून अधिक तुमचं अभिनंदन, आणि तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार। धन्यवाद।